नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2025 यामध्ये सिम्प्लिफाईडचा 37वा अंक आहे, त्यामधील आपण व्हेरी IMP चालू घडामोडी बघणार आहोत। तर बघा, यामधील आपण पहिलं घेत आहोत सिमिलीपाल राष्ट्रीय उद्यान घोषित। तर ओडिशा सरकारने 24 एप्रिल 2024 रोजी कोणता म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला सिमिलीपाल राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केला। हा त्यातील व्याघ्र प्रकल्प होता, ओडिशातील हा व्याघ्र प्रकल्प होता, त्याला आता काय राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला, अधिसूचित करण्यात आला। तर हा किती चौरस क्षेत्रफळ मध्ये आहे तो त्या ठिकाणी ओडिशा राज्यामध्ये, तर 845.70 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला हा काय आहे तर सिमिलीपाल राष्ट्रीय उद्यान आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे वन्य मेलानिस्टिक वाघाचे जगातील एकमेव निवासस्थान असलेले हे राष्ट्रीय उद्यान झाले आहे। कोणते? सिमिलीपाल राष्ट्रीय उद्यान। सिमिलीपाल राष्ट्रीय उद्यान हे वन्य मेलानिस्टिक वाघाचे जगातील एकमेव निवासस्थान आहे, त्यामुळे हे महत्त्वपूर्ण आहे, नक्की एक्झामला येणार आहे। आधी तो व्याघ्र प्रकल्प होता, आता तो त्याला राष्ट्रीय उद्यानाचा सुद्धा दर्जा देण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा मुद्दा, भितरकनिका नंतर ओडिशातील हे दुसरे आणि देशातील 107वे राष्ट्रीय उद्यान आहेत। तर बघा, भितरकनिका हे सुद्धा राष्ट्रीय उद्यान आहे, ओडिशातील आहे। ओडिशातील हे पहिले राष्ट्रीय उद्यान आहे। तर दुसरे कोणते? तर भितरकनिका हे ओडिशातील पहिले राष्ट्रीय उद्यान आणि दुसरे कोण? सिमिलीपाल हे राष्ट्रीय उद्यान हे ओडिशातील दुसरे आणि देशातील 107वे राष्ट्रीय उद्यान आहे। तर दुसरा प्रश्न तयार होतो की देशातील 107वे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर सिमिलीपाल राष्ट्रीय उद्यान। त्यानंतरचं बघूया, 1980 मध्ये हे म्हणजे राष्ट्रीय उद्यान तयार करण्यासाठी प्रस्तावित होते, परंतु त्याला 4 दशक लागलं आणि आता 24 एप्रिल 2024ला त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला। कशाला? सिमिलीपाल जो व्याघ्र प्रकल्प आहे त्याला, ते ओडिशा राज्यातील आहे। तर हे कुठं आहे? तर ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यामध्ये, ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यात असलेले सिमिलीपाल हे 40 रॉयल बंगाल वाघाचे अधिष्ठान आहे त्यामध्ये। तसेच ओडिशाच्या 25% हत्तीचे सुद्धा आश्रयस्थान आहे। 104 ऑर्किड प्रजाती सुद्धा आहे त्या ठिकाणी। त्यानंतरच्या बघा, सिमिलीपालच्या वाघामध्ये मेलेनियमचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त आहे, म्हणजे त्यांच्या म्हणजे वाघाचे जे काळे पट्टे असतात ते थोडं जास्त डार्क आहेत आणि हे जगातील एकमेव म्हणजे निवासस्थान आहे ज्यामध्ये अशा पद्धतीचे वाघ त्या असतात। कोणतं? मेलानिस्टिक वाघाचे हे जगातील एकमेव निवासस्थान आहे, ओडिशातील आहे हे राष्ट्रीय उद्यान। कोणतं? सिमिलीपाल राष्ट्रीय उद्यान। त्यानंतर आपण महत्त्वाचे मुद्दे बघूया। तर बघा, पहिला राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये आहे जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान आहे, जे पहिले आहे, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे जिम कॉर्बेट, उत्तराखंड राज्यात। सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? तर लडाखमधील हेमिस हे राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे। तर सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान साऊथ बटन अंदमान निकोबार या ठिकाणी आहे। अंदमान निकोबार या ठिकाणी साऊथ बटन हे राष्ट्रीय उद्यान हे सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे। 104वे राष्ट्रीय उद्यान कोणते? तर मध्य प्रदेशातील कुन्नू, जोड्या लावामध्ये वगैरे येऊ शकतं, कारण राष्ट्रीय उद्यान आणि राज्ये अशा जोड्या आधीच्या एक्झामला विचारण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे येऊ शकते। 104वे राष्ट्रीय उद्यान कोणते? तर कुन्नू, मध्य प्रदेश, 2018ला त्याला अधिसूचित करण्यात आलं। त्यानंतर 105वे राष्ट्रीय उद्यान रायमोना आसाममधील आहे, त्यांना 5 जून 2021ला अधिसूचित करण्यात आला राष्ट्रीय उद्यानमधून। रायमोना लक्षात ठेवायचं, 105वे राष्ट्रीय उद्यान आहे आपल्या भारतातील, आसाम राज्य आहे। 106वे राष्ट्रीय उद्यान दिहिंग पतकही आसाममधील आहे, त्याला 9 जून 2021ला अधिसूचित करण्यात आलं। त्यानंतर दुसरा मुद्दा अभ्यासणार आहोत, लॉस अँड डॅमेज फंड। तर का चर्चेत आहे? तर कारण लॉस अँड डॅमेज फंड आहे, तर ते त्यातून अमेरिकेने माघार घेतलेली आहे। तर तो कशा संबंधात आहे? तर हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांना बळी पडलेले जे
विकसनशील राष्ट्र आहे त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी लॉस अँड डॅमेज फंड स्थापन करण्यात आला होता आणि त्यातून अमेरिकेने माघार घेतलेली आहे. 2022ला त्याला मान्यता मिळाली होती आणि 2023ला कार्यरत झाला होता. व्यवस्थापन कोण करते? संयुक्त राष्ट्र हवामान बदल फ्रेमवर्क करार द्वारे त्याचे व्यवस्थापन होते. विश्वस्त कोण? तर जागतिक बँक पहिले 4 वर्ष विश्वस्त होती. तर उद्दिष्ट काय आहे? तर हवामान बदलाच्या परिणामामुळे सर्वात असुरक्षित आणि प्रभावित झालेल्या राष्ट्रांना आर्थिक मदत प्रदान करणे यासाठी हा ध्येय कोणता? तर लॉस अँड डॅमेज फंड तयार करण्यात आलेला होता. निधीचे स्रोत काय आहे? विकसित राष्ट्राचे त्यांच्या हवामान जबाबदारीचा भाग म्हणून योगदान, संस्था आणि व्यक्तीकडून परोपकारी योगदान, कार्बन कर आकारणी इत्यादी सारख्या नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा यंत्रणा आहेत. तर लाभार्थी कोण कोण आहेत? तर कमी विकसित देश, लहान बेटे विकसनशील राष्ट्र, वारंवार येणारे आणि गंभीर हवामान आपत्तींना तोंड देणारे देश हे त्याचं लाभार्थी आहे. कोणत्या फंडाचं? तर लॉस अँड डॅमेज फंड. तर त्यातून अमेरिकेने माघार घेतलेली आहे. यातून महत्त्वाचा मुद्दा आहे, अमेरिकेने माघार घेतली आहे आणि विश्वस्त कोण? तर जागतिक बँक. तर त्यानंतरच्या बघूया अंमलबजावणी यंत्रणा. तर प्रभावित देशांना अनुदान आणि सवलतीच्या कर्जाद्वारे निधी वितरित केला जाईल आणि प्रभावी राष्ट्राची तीव्रता, निकट आणि आर्थिक क्षमता यावर आधारित प्राधान्यक्रम देईल. हे त्याच्यातलं आहे. तर त्यातील महत्त्वपूर्ण मुद्दा हा आहे. डेन्मार्क हा लॉस अँड डॅमेज फंड हवामान निधी देणारा पहिला देश आहे. पहिला देश कोणता आहे ज्यांनी हवामान निधी देणं म्हणजे पहिल्यांदा निधी दिलं? तर पहिला तर डेन्मार्क आहे. डेन्मार्क हा लॉस अँड डॅमेज फंडमध्ये हवामान निधी देणारा पहिला देश ठरलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचं बघूया, देशातील 58व्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली आहे. तर हे कुठं आहे? तर मध्य प्रदेशामध्ये आहे. केंद्र सरकारने 9 मार्च 2025 रोजी मध्य प्रदेशातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिलेला आहे, व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. तर तो कोणत्या क्रमांकाचा? 58व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे. मध्य प्रदेशातील तो 9वा व्याघ्र प्रकल्प आहे. त्याचे स्थान कुठे आहे? तर शिवपुरी जिल्हा, चंबळ प्रदेश, मध्य प्रदेशमधील आहे. त्या ठिकाणी त्यांचे स्थान आहे. राष्ट्रीय उद्यानाची स्थापना तर 1958ला माधव राष्ट्रीय उद्यानाची म्हणजे स्थापना करण्यात आली होती. तर त्याला आता व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तो देशातील 58वा आणि त्या मध्य प्रदेश राज्यातील 9वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे. याचे क्षेत्रफळ 354 चौरस किमी आहे. थोडं म्हणजे विचारत नाही क्षेत्रफळ वगैरे, पण आपल्याला माहीत असो, लक्षात राहिलं तर ठीक, नाही राहिलं तर त्यातून ठीक. 354 चौरस किमी. महाराजा माधवराव सिंधिया यांचे नाव देण्यात आलेले आहे. जे माधव राष्ट्रीय उद्यान आहे त्याला कोणाचे नाव देण्यात आले? महाराजा माधवराव सिंधिया यांचे नाव देण्यात आले. या अभयारण्यामध्ये सध्या किती? तर 5 वाघ आहेत. त्यानंतर बघा, व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात केव्हा झाली होती? तर व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात 1 एप्रिल 1973ला व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली. तर व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यामागे उद्दिष्ट काय होते? तर वाघाच्या नैसर्गिक अधिवासात त्यांची व्यवहार्य संख्या सुनिश्चित करणे आणि जैवविविधतेचे संरक्षण करणे या उद्देशाने व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला होता. केव्हा? तर 1 एप्रिल 1973ला. तर अंमलबजावणी बघा, तर अंमलबजावणी कोण करते? व्याघ्र प्रकल्पाची अंमलबजावणी कोणाद्वारे केली जाते? राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून अंमलबजावणी केली जाते. प्रकल्पाची ते त्यामुळे कसं 1972ला किती म्हणजे हे जे व्याघ्र प्रकल्प तयार झाले तर बघा, तर 1827 वाघ 1972ला होते. तर ते 2023मध्ये वाघाची संख्या किती झाली? तर 3682 इतकी वाघाची संख्या झाली. हे काय आहे? तर व्याघ्र प्रकल्पाची आहे. सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये आहेत. सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेशमध्ये 9 आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 आहेत. तर सर्वाधिक वाघाची संख्या मध्य प्रदेशमध्ये किती आहे? आकडा सुद्धा विचारला जाऊ शकतो. सर्वाधिक वाघाची संख्या मध्य प्रदेशमध्ये 785 सध्या वाघ आहेत त्या ठिकाणी. सर्वाधिक वाघ असलेला प्रकल्प कोणता आहे? तर जिम कॉर्बेट, जे उत्तराखंडमधील आहे आणि ते पहिले व्याघ्र प्रकल्प आहे आपल्या भारतातील.
व्याघ्र प्रकल्प म्हणतो राष्ट्रीय उद्यान आहे भारतातील जिम कॉर्बेट उत्तराखंड मधील सर्वाधिक वाघ असलेला प्रकल्प 260 तिथं आहे. तर त्या अलीकडील जे व्याघ्र प्रकल्प आता नवीन देण्यात आले आहेत नाव व्याघ्र प्रकल्पाच्या दर्जा किंवा अधिसूचित करण्यात आले ते कोणते कोणते आहेत ते जोड्याला वगैरे विचारले जाऊ शकतात. बघा 54वा व्याघ्र प्रकल्प विरांगणा दुर्गावती मध्य प्रदेशमध्ये आहे. 2023ला अधिसूचित करण्यात आला. 54वा व्याघ्र प्रकल्प कोणता तर विरांगणा दुर्गावती मध्य प्रदेश राज्यात आहे. 2023ला अधिसूचित करण्यात आला. 55वा ढोलपूर करोली व्याघ्र प्रकल्प 55वा राजस्थानमध्ये 2023ला अधिसूचित करण्यात आला. त्यानंतर 2 आहेत 2024मधील 56वा आणि 57वा. तर 56वा कोणता गुरु घशीदास तमोर पिंगला छत्तीसगडमधील आणि रत्तापाणी हा मध्य प्रदेशमधील 57वा. आणि आता 58वा मध्य प्रदेशातीलच आहे कोणता तर माधव राष्ट्रीय उद्यान जे आता आपण त्याच्याबद्दल डिटेल माहिती बघितली. तर 58वा व्याघ्र प्रकल्प आहे मध्य प्रदेशातील माधव राष्ट्रीय उद्यान. त्याला आत्ता 9 मार्च 2025ला अधिसूचित करण्यात आलं. तर रत्तापाणीला 2024मध्ये अधिसूचित करण्यात आलं. तो 57वा क्रमांकाचा आहे. 56वा क्रमांकाचा कोणता आहे गुरु घशीदास तमोर पिंगला छत्तीसगडमधील आहे. त्यानंतर ढोलपूर करोली हा राजस्थानमधील आहे. तर विरांगणा दुर्गावती हा मध्य प्रदेशमधील आहे 2023मध्ये. तर मध्य प्रदेश म्हणजे 2023, 2024 आणि 2025 अशा तिन्ही वर्षामध्ये एक म्हणजे व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला ते मध्य प्रदेश राज्यातील आहे. 3 झालेले आहे तिथलं. तर त्यानंतरचं बघूया राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मार्च 2025 रोजी जागतिक वन दिन कधी असतो तर 3 मार्च. इथं लक्षात ठेवायचे कारण DNVCला प्रश्न येत असते. 3 मार्चला जागतिक वन दिन गुजरातमध्ये गीर राष्ट्रीय उद्यानात 7व्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले होते. तर प्रश्न येऊ शकते गुजरातमध्ये गीर राष्ट्रीय उद्यान 7व्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. हे केव्हा झालं होतं 3 मार्च 2025ला. 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. जागतिक वन्यजीव दिवस 3 मार्च 2025ला. जागतिक वन दिवस हा 21 मार्चला असते. त्यानंतरचा मुद्दा बघूया. ही भारतातील वन्यजीव संवर्धनाबाबतची सर्वोच्च सल्लागार संस्था आहे. कोणती तर हे राष्ट्रीय वन्यजीव मंडळ हे काय आहे तर वन्यजीव संवर्धनासाठीची सर्वोच्च सल्लागार संस्था आहे. वन्यजीव संरक्षण कायदा हा 1972चा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा केव्हाचा आहे 1972चा आहे. त्याच्या कलम 5A अंतर्गत 2003मध्ये मंडळाची स्थापना केली. राष्ट्रीय वन्यजीव मंडळ आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची स्थापना केव्हा झाली तर 2003मध्ये झाली. तर कोणत्या तर वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या कलम 5A नुसार हे विचारल्या जाते. पर्यावरणासंबंधित जर आलं तर मुख्यला सुद्धा भूगोलामध्ये पर्यावरण भूगोल असं दिलेलं आहे. त्यामध्ये या वन्यजीव संरक्षण कायद्यातील कलमवर प्रश्न आलेला आहे. त्यामुळे महत्त्वाचा हा मुद्दा. वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या कलम 5A अंतर्गत 2003मध्ये मंडळाची स्थापना झाली. कोणत्या मंडळाची तर राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची. 2022मध्ये भारतीय वन्यजीव मंडळाच्या 1952ला पुनर्स्थापित करण्यात आला. म्हणजे भारतीय वन्यजीव मंडळ आहे तो 2022मध्ये पुनर्स्थापित करण्यात आला. पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष आहेत त्याचे. तर पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री हे उपाध्यक्ष आहेत. या मंडळामध्ये किती 47 सदस्य असतात. कोणत्या मंडळा राष्ट्रीय वन्यजीव मंडळामध्ये किती सदस्य असतात 47 असतात. पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच वन्यजीव मंडळाचे अध्यक्षस्थान भूषवले. 15 ऑक्टोबर 2003 रोजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले होते. म्हणजे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर अटल बिहारी वाजपेयी असं म्हणता येईल. कारण 15 ऑक्टोबर 2003मध्ये त्यांनी ते पद भूषविले होते. त्यानंतरचा मग त्यानंतर कोणी तर 2012मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 2012पर्यंत
वन्यजीव मंडळाच्या 5 बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले, म्हणजे सर्वाधिक जास्त वेळा म्हणजे 5 वेळा अध्यक्षपद भूषवणारे पंतप्रधान कोण होते, तर डॉक्टर मनमोहन सिंग हे होते. 2012 होते त्यांनी काय वन्यजीव मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान. वन्यजीव संवर्धनाशी संबंधित बाबी व सरकारला मार्गदर्शन करणे आणि जंगलामधील प्रकल्पांना मंजुरी देणे यासाठी हे मंडळ जबाबदार आहे. बैठकीतील प्रमुख निर्णय, हे जे बैठक झाली होती गीर राष्ट्रीय उद्यानामध्ये राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची, तर त्यामध्ये महत्त्वपूर्ण कोणते कोणते निर्णय झाले ते थोडं बघूया. तर राष्ट्रीय वन्यजीव संदर्भ केंद्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुनागड गुजरात येथे राष्ट्रीय वन्यजीव संदर्भ केंद्राची पायाभरणी केली. हे केंद्र वन्यजीव आरोग्य आणि रोग व्यवस्थापनाशी संबंधित विविध पैलूच्या समन्वय आणि प्रशासनाचे केंद्र म्हणून काम करेल, असं तिथं निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 16वी सिंह गणना, मोदींनी 16व्या सिंह अंदाज चक्राची सुरुवात करण्याची घोषणा केली. दर 5 वर्षांनी आशियाई सिंहाची गणना केली जाते. म्हणजे सिंहाची गणना, आशियाई सिंहाची गणना किती वर्षांनी केली जाते, तर दर 5 वर्षांनी केली जाते. यापूर्वी 2020 करण्यात आली होती. त्यानंतर उत्कृष्टता केंद्र स्थापन हा एक निर्णय घेण्यात आला. मानव वन्यजीव संघर्षाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी मोदींनी केमतूर येथील सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री येथील वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कॅम्प्समध्ये उत्कृष्ट केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली. चित्त्याचा परिचय, मध्य प्रदेशातील गांधीनगर अभयारण्य आणि गुजरातमधील बनी गवताळ प्रदेशासह इतर भागातही वाढवला जाईल अशी घोषणा करण्यात आली. कशासाठी? चिता हा प्राण्यासाठी मध्य प्रदेशातील गांधीसागर अभयारण्य. अजून दुसरा प्रश्न म्हणजे तयार होते, गांधीसागर अभयारण्य कुठे आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. तर बनी गवताळ प्रदेश कुठं आहे? तर गुजरात राज्यामध्ये आहे. त्यानंतर घरियालची म्हणजे घटती संख्या लक्षात घेऊन सुद्धा त्यांच्या संवर्धनासाठी सुद्धा म्हणजे घरियाल एक नवीन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा तिथं करण्यात आली, म्हणजे निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय माळढोक संवर्धन कृषी आराखडा जाहीर केला गेला. त्याच बैठकीमध्ये राष्ट्रीय माळढोक संवर्धन कृती आराखडा सुद्धा जाहीर करण्यात आला. त्यानंतर डॉल्फिन सर्वेक्षणाचं आहे, तर बघा वाचून घेऊया. प्रोजेक्ट डॉल्फिन अंतर्गत केलेल्या एका व्यापक सर्वेक्षणात भारतातील 28 नद्या आणि 8 राज्यांमध्ये 6324 गंगेतील डॉल्फिन असल्याचा अंदाज आहे. 3 मार्च 2025 रोजी अहवाल जाहीर करण्यात आला. भारतातील पहिलाच नदीतील डॉल्फिन अंदाज अहवाल आहे. हा जो डॉल्फिन सर्वेक्षण करण्यात आला तो भारतातील हा पहिलाच आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक संख्येची नोंद आहे. डॉल्फिनची सर्वाधिक संख्याची नोंद कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर प्रदेशामध्ये आहे. 2397 एवढे डॉल्फिन्स उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्यानंतर दुसरा क्रमांक बिहार, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि नंतर आसामचा क्रमांक लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये गीर उद्यानाच्या भेटीदरम्यान हा अहवाल प्रसिद्ध केला होता. तिथे त्यांनी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या 7व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले होते. हे आपण आत्ताच वाचलं होतं. गंगा, ब्रह्मपुत्र आणि सिंधू नदी प्रणालीमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. कोणतं डॉल्फिन सर्वेक्षण आहे हे कोणत्या नदी प्रणालीमध्ये करण्यात आलेले आहे? तर गंगा, ब्रह्मपुत्र आणि सिंधू प्रणालीमध्ये करण्यात आले. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय वन्यजीव संस्थेच्या नेतृत्वाखाली 2021-23 दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. गंगेतील डॉल्फिन सुसू या नावाने ओळखले जाते. जे गंगेतील डॉल्फिन आहे ते सुसू या नावाने ओळखले जाते. गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना आणि कर्णफुली सांगू नदी प्रणालीमध्ये आढळतात. हे डॉल्फिन त्यांचं नाव सुसू ह्या नावाने ओळखले जाते. गंगेतील डॉल्फिन गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना आणि कर्णफुली सांग नदी प्रणालीमध्ये हे आढळते. त्यानंतर बघूया महत्त्वाचं
तर हे कुठं कुठं तर आढळते तर भारत, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये डॉल्फिन अंध असतात. हालचाल आणि शिकार करण्यासाठी इकोलो म्हणजे कशाचा हे सायन्समध्ये हा प्रश्न येऊ शकतो. इकोलोकेशनवर अवलंबून असतात. डॉल्फिन अंध असतात. हालचाल आणि शिकार करण्यासाठी इकोलोकेशनवर अवलंबून असतात. मासे खातात आणि मुख्य नदीच्या पात्राच्या प्रतिप्रवाह प्रणालींना प्राधान्य देतात. श्वास घेण्यासाठी डॉल्फिन श्वास घेण्यासाठी दर 30 ते 120 सेकंदांनी भूपृष्ठावर येतात, कारण ते पाण्याखाली टिकू शकत नाही. श्वास घेण्यासाठी त्यांना पाण्यातून बाहेर यावं लागतो आणि किती 30 ते 120 सेकंदांनी पृष्ठभागावर ते येत असतात, कारण ते पाण्याखाली टिकू शकत नाही. त्यानंतर लिहिलं आहे काय आहे, IUCN रेड लिस्ट धोक्यात असलेले, त्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा 1972, अनुसूची 1 प्रजाती सर्वोच्च सर्वेक्षण करण्यात आलं. हे 2009 मध्ये भारताच्या राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित करा. म्हणजे डॉल्फिनला, जो डॉल्फिन नावाचा प्राणी आहे त्याला, म्हणजे माशात म्हणजे पाण्यात राहणारा डॉल्फिनला भारताच्या राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केव्हा करण्यात आलं, तर 2009ला. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 2009ला भारतामध्ये राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून डॉल्फिनला घोषित करण्यात आलं. सिंधू नदीतील डॉल्फिन हा पंजाबचा राज्य जलचर प्राणी आहे. सिंधू नदीतील जो डॉल्फिन आहे तो कोणत्या राज्याचा जलचर प्राणी आहे, तर पंजाब राज्याचा राज्य जलचर प्राणी कोणता, तर सिंधू नदीतील डॉल्फिन. इथं या ठिकाणी देण्यात आले 2-3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यानंतरचा दुसरा मुद्दा अभ्यासणार आहोत. कॅली फंडची स्थापना कशा संदर्भात आहे बघू. स्थापना 25 फेब्रुवारी 2025ला झाली. ठिकाण इटलीतील रोम आहे. संयुक्त राष्ट्राच्या जैवविविधतेवरील कराराच्या 16व्या बैठकीत कोलंबियातील कॅली येथे या निधीची स्थापना करण्यात आली. कॅली फंडची स्थापना कोणाच्या, म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या जैवविविधतेवरील कराराच्या 16व्या बैठकीमध्ये कोलंबियातील कॅली येथे या निधीची स्थापना केली आहे. उद्देश काय आहे, अनुवांशिक संसाधनावरील डिजिटल सिक्वेन्स इन्फॉर्मेशनच्या वापरातून मिळणाऱ्या फायद्यांच्या निष्पक्ष आणि समतोल वाटणी योग्य करणे. योगदान DSIच्या व्यावसायिक वापर करणाऱ्या खाजगी क्षेत्रातील संस्थांकडून 2030 पर्यंत दरवर्षी $200 अब्ज संवर्धन प्रयत्नासाठी उभारण्यात येणार आहे. तर त्यानंतर बघा, तर याचा उद्देश काय आहे, CBDचे 3 उद्दिष्ट आहे. जैवविविधतेचे संवर्धन करणे, जैवविविधतेच्या घटकांचा शाश्वत वापर आणि आनुवंशिक संसाधनाच्या वापरातून होणाऱ्या फायद्यांचे न्याय आणि समतोल वाटप, हे उद्देश आहेत त्याचं. त्यानंतर म्हणजे संक्षिप्तमधील चालू घडामोडी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, बघूया. जम्पिंग स्पायडरच्या नव्या प्रजातीचा शोध. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या जंगलामध्ये एका नव्या प्रजातीचा शोध लागलेला आहे. जम्पिंग स्पायडर प्रकारातील या नव्या प्रजातीतील हायब्रोसिस्टम चिकलदरेक्सिन्स असे नाव देण्यात आलेले आहे. कुठं, तर अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या जंगलामध्ये आढळले आहे. त्यानंतर हे काय, उट्रुंकू ज्वालामुखी. चीन, युनायटेड किंगडम आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी बोलिव्हियामधील उट्रुंकू ज्वालामुखीचा अभ्यास केलेला आहे. उद्रेकाचा कोणताही त्वरित धोका नसल्याचे स्पष्ट केले. ज्वालामुखीला झोंबी ज्वालामुखी सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर ऊसाच्या FRPमध्ये वाढ. केंद्र सरकारने आगामी 2025-26 या हंगामासाठी ऊसाच्या FRP म्हणजे उचित व लाभकारी मूल्ये प्रति टन 150 रुपये वाढ करण्यास 30 एप्रिल 2025ला मान्यता दिली आहे. त्यामुळे या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन किती, 3550 रुपये असा दर मिळणार आहे. हा दर 10.25% साखर उतार्यासाठी आहे. उतार्यामध्ये 0.1% वाढ झाल्यास 34.46% टन अधिक मिळणार आहे. त्यानंतरचा मुद्दा बघूया. सुरत उत्सर्जन व्यापार योजना काय आहे तर बघूया. तर पार्टिक्युलेट मॅटर उत्सर्जनाच्या व्यापारासाठी जगातील पहिली बाजारपेठ शिकागो विद्यापीठ, सेल युनिव्हर्सिटी आणि अब्दुल लतीफ जामील
प्रॉपर्टी ॲक्शन लॅब यांच्या भागीदारीतून 2019मध्ये गुजरातच्या सुरत येथे सुरू करण्यात आली होती. जे सुरत उत्सर्जन व्यापार योजना आहे, तर हे यांच्या भागीदारीतून तयार करण्यात आली होती. कोणाच्या, तर इथं दिलेलं आहे, पर्टिक्युलर मॅटर उत्सर्जनाच्या व्यापारासाठी जगातील पहिली बाजारपेठ शिकागो विद्यापीठ, येलो युनिव्हर्सिटी आणि अब्दुल लतीफ जमील प्रॉपर्टी ॲक्शन लॅब यांच्या भागीदारीतून 2019मध्ये गुजरातच्या सुरत येथे सुरू करण्यात आली. या बाजारपेठेतून प्रदूषणात 20 ते 30% कपात केली असल्याचे समोर आले आहे. 2019मध्ये सुरू करण्यात आलेली सुरत उत्सर्जन व्यापार योजना उद्योगांना पार्टिक्युलेट मॅटर उत्सर्जनासाठी खरेदी आणि विक्री करण्यासाठी परवानगी देऊन वायू प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न करते. ज्या व्यवसायांनी त्याची उत्सर्जन मर्यादा ओलांडली आहे त्यांनी कमी प्रदूषण करण्याकडून परवाने खरेदी करणे आवश्यक आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे DPS फ्लेमिंगो तलाव संवर्धन राखीव. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने DPS फ्लेमिंगो तलावाला संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याशी जोडलेले हे असे संरक्षण मिळालेले पहिले पाणथळ क्षेत्र बनलेले आहे. हे महत्त्वाचे आहे, भूगोलमध्ये सुद्धा येऊ शकतो. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याशी जोडलेले हे असे संरक्षण मिळालेले पहिले पाणथळ क्षेत्र बनले आहे. 17 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली. महाराष्ट्रातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र नाशिकमधील बोरखडा हे आहे 2008मध्ये घोषित करण्यात आला. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र नाशिकमधील बोरखडा 2008मध्ये घोषित करण्यात आले. त्यानंतरचा मुद्दा, चित्त्यांच्या 5 बछड्याचा जन्म. हे कुनो राष्ट्रीय उद्यानातील निर्वाळ नावाच्या चित्त्याने 5 बछड्यांना जन्म दिल्याची माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली. कधी असा पण प्रश्न म्हणजे येत असते, कधी एखाद्या 1-2 एक्झामला आलेला आहे की एका साईडला राज्य आणि दुसऱ्या साईडला त्यांचे मुख्यमंत्री देत असते, तर ते आपल्याला जोड्या लावायला वगैरे येऊ शकतो, म्हणून लक्षात पाहिजे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? मोहन यादव आहेत. आणि 27 एप्रिल 2025 रोजी जाहीर केले की कुनो राष्ट्रीय उद्यानातील निर्वाळ नावाचा जो चित्ता आहे त्यांनी 5 बछड्यांना जन्म दिला आहे. तर बघा, मध्य प्रदेशातील गांधीसागर अभयारण्यामध्ये हलवण्यात आलेले आहे. तर या उद्यानामध्ये एकूण चित्त्याची संख्या 29 झालेली आहे. आणि एप्रिल 2025च्या सुरुवातीला 2 चित्ते मध्य प्रदेशातील गांधीसागर अभयारण्यामध्ये हलवण्यात आले. देशातील एकूण चित्त्याची संख्या 31 आहे. बोल्सवानातून 8 चित्ते लवकरच भारतात येणार आहेत. आफ्रिका खंडातील आहे हा बोल्सवान हा ठिकाण आहे, आफ्रिका खंडातील आहे. 8 चित्ते भारतात आणण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिले 4 चित्ते मे 2025मध्ये आणि त्यानंतर 17 सप्टेंबर 22 रोजी हा इथं चुकला असेल, नामिबियामधून 8 चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये जोडण्यात आले होते. नाही, बरोबर आहे. 17 सप्टेंबर 2022 रोजी नामिबियामधून आणण्यात आले होते. 2022मध्ये नामिबियामधून 8 चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आले होते. फेब्रुवारी 2023मध्ये दक्षिण आफ्रिकेमधून 12 चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये आणण्यात आले होते. तर आत्ता 2025मध्ये बोल्सवाना, आफ्रिका खंडातील बोल्सवानामधून 8 चित्ते भारतात आणण्यात येणार आहेत. त्याआधी कुठून आणण्यात आले होते? तर 2022मध्ये नामिबियामधून आणि 2023मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आले होते आणि ते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. त्यानंतरचा मुद्दा आहे गांधीसागर वन्यजीव अभयारण्य. 20 एप्रिल 2025 रोजी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये 2 चित्ते गांधीसागर अभयारण्यात हलविण्यात आले. मध्य प्रदेशातील मंदसौर आणि नीमच जिल्ह्यामध्ये गांधीसागर अभयारण्य पसरले आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर आणि नीमच या जिल्ह्यामध्ये गांधीसागर अभयारण्य
पसरला आहे. गुजरातमध्ये बन्नी गौताळ प्रदेशात चित्ते हलवण्याची योजना आहे. चित्ता पुनर्वसन कार्यक्रमाचा आढावा, देखरेख आणि सल्ला देण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मे 2023 मध्ये चित्ता प्रकल्प सुकाणू समितीची स्थापना केली होती. त्यानंतर बघा, IISR सूर्या हळदीची नवीन जात. कोझिकोड केरळ येथील भारतीय मसाले संशोधन संस्थेने मसाला उद्योगासाठी विशेषतः हलक्या रंगाची हळदीची एक नवीन जात विकसित केलेली आहे. तिचे नाव काय आहे? तिचं नाव आहे IISR सूर्या. हळदीची नवीन जात IISR सूर्या. या नवीन जातीमध्ये आधुनिक पावडरिंग उद्योगाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करणाऱ्या हलका रंगाचा रायझोम आहे. त्यानंतरचा आपण मुद्दा अभ्यासणार आहोत महत्त्वाचा. तर बॅटिकोमान प्रणाली. बॅटिकोमान ही भारतातील पहिली रिअल टाईम स्वयंचलित वटवाघळाची निरीक्षण प्रणाली आहे. भारतातील पहिली आहे म्हणून घेतलं आहे आपण. बॅटिकोमान ही भारतातील पहिली रिअल टाईम स्वयंचलित वटवाघळाची निरीक्षण प्रणाली आहे. ही सिस्टीम कादंबरी देशपांडे आणि वेदांत बर्जे यांनी जगदीश स्वर्णस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन सेटलमेंट्स येथे विकसित केलेली आहे. पावसाचे पूर्वानुमान जाहीर. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्रज्ञांनी 15 एप्रिल 2025 रोजी जाहीर केले. अंदाजे 5% कमी अधिक तफावती होऊ शकतात. ते तेवढं महत्त्वाचं नाही. आता दुसरं बघूयात. डॉक्टर भीमराव आंबेडकर अभयारण्य. मध्य प्रदेश सरकारने सागर जिल्ह्यामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नावाने एक वन्यजीव अभयारण्य घोषित केले. हे राज्यातील 25वे अभयारण्य असेल. हे अभयारण्य एवढं महत्त्वाचं नाही ते तेवढं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीला म्हणजे 14 एप्रिल 2025ला बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती होती, तेव्हा हे घोषित केलं आहे. कोणी? मध्य प्रदेश सरकारने डॉक्टर भीमराव आंबेडकर अभयारण्य तयार करण्याचं. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा बघूया. कॉनलाओन ज्वालामुखीचा उद्रेक. फिलिपाईन्सच्या उत्तर मध्य निग्रोस बेटावरील कॉनलाओन या ज्वालामुखीचा एप्रिल 2025 मध्ये उद्रेक झाला. हे निग्रो पर्वतरांगेतील सर्वात उंच आणि जगातील 42वे सर्वात उंच बेट शिखर आहे. हा ज्वालामुखी पॅसिफिक रिंग ऑफ फायरचा भाग आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा. गोगलगाईची नवीन प्रजाती. भारत आणि युकेमधील संशोधकाच्या एका पथकाने महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातून जमिनीवरील गोगलगाईची एक प्रजाती शोधून काढली. तिचं नाव काय आहे? तिचं नाव देण्यात आलं तिला थिओबॉल्डियस कोंकानेन्सिस असे नाव देण्यात आलेले आहे. गोगलगाईची नवीन प्रजात आहे थिओबॉल्डियस कोंकानेन्सिस. त्यानंतरचा आपण महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत. पहिल्या हवामान बदल केंद्राचे उद्घाटन. तर 8 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील उदयपूर जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हवामान बदल केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतातील पहिल्या हवामान बदल केंद्राचे उद्घाटन कुठं करण्यात आले? तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये करण्यात आले. जम्मू काश्मीर राज्यातील उधमपूर या जिल्ह्यामध्ये करण्यात आले. तर कोणी केलं? तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन हे झालं. जम्मू काश्मीर विद्यापीठाच्या जम्मू केंद्रीय विद्यापीठाच्या हिमालय हाय अल्टिट्यूड ॲटमॉस्फेरिक अँड क्लायमेट रिसर्च सेंटरचे हिमालयीन प्रदेशातील वातावरणीय आणि हवामानविषयक घटनांचा अभ्यास करणे हे उद्दिष्ट आहे. चेनानी तहसीलमधील माडलोटे गावामध्ये या केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. म्हणजे हा महत्त्वाचा आहे. कोणता केंद्र काय आहे? मांडलोटे हे गाव आहे चेनानी तहसीलमधील
आणि जिल्हा कोणता तर उधमपूर आणि राज्य जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर राज्यातील उधमपूर जिल्ह्यातील चेनानी तालुक्यातील कोणतं गाव आहे तर मांडलोटे हे गाव आहे. तिथं उद्घाटन करण्यात आले कशाच्या भारतातील पहिल्या हवामान बदल केंद्राचे. त्यानंतरचा मुद्दा हवामान बदल परिषदेच्या स्थापनेचा प्रस्ताव. जागतिक हवामान कृतीला गती देण्यासाठी ब्राझीलने हवामान बदल परिषद ही नवीन आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. हवामान बदल परिषद ब्राझीलने हवामान बदल परिषद ही नवीन आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये ब्राझीलमध्ये बेलेम शहरात होणाऱ्या या वर्षीच्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान परिषदेच्या COP30 आहे त्या परिषदेच्या COP30 आधी ही योजना शेअर करण्यात आली. COP बैठकीमध्ये घेतलेले निर्णय जलद गतीने पूर्ण करणे, आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचे चांगले समन्वय साधणे आणि हवामान कृती अधिक प्रभावी करणे हे नवीन परिषदेचे उद्दिष्ट असेल. मध्य प्रदेशामध्ये सर्वाधिक वन अतिक्रमण सुद्धा मध्य प्रदेशमध्ये जास्त आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला एक अहवाल सादर केला. त्यामध्ये मार्च 2024 पर्यंत भारतातील 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 13,056 चौरस किमी क्षेत्रफळ अतिक्रमणाखाली असल्याचे म्हटले आहे. सर्वाधिक वन अतिक्रमण पहिल्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश, दुसऱ्या क्रमांकावर आसाम राज्य आहे. त्यानंतरचं महत्त्वाचं आहे ॲग्रिव्होल्टिक्स प्रकल्प स्वीकारणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्यातील पहिले ह्या ज्या पहिल्या घडामोडी असतात त्यावर प्रश्न येत असते, 1-2 प्रश्न तरी, त्यामुळे महत्त्वाचं आहे. ॲग्रिव्होल्टिक्स प्रकल्प स्वीकारणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनलेले आहेत. या प्रकल्पाअंतर्गत एकाच जमिनीवर शेती आणि सौर ऊर्जा निर्मिती दोन्ही शक्य होईल. ॲग्रिव्होल्टिक्स प्रकल्प स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर प्रदेश. तर या प्रकल्पामुळे काय शक्य होणार आहे? ते एकाच जमिनीवर शेती आणि सौर ऊर्जा निर्मिती शक्य होईल. त्यानंतरचा प्रश्न, देशातील पहिले टेक्स्टाईल मशीन पार्क. उत्तर प्रदेश सरकारने कानपूर जवळील चपरघाटा गावामध्ये 875 एकर जागेवर भारतातील पहिल्या टेक्स्टाईल मशीन पार्कची घोषणा केलेली आहे. म्हणजे भारतातील पहिले टेक्स्टाईल मशीन पार्क कोणत्या राज्यात तयार होत आहे? तर उत्तर प्रदेश राज्यात तयार होत आहे. कानपूर जवळील चपरघाटा या गावामध्ये भारतातील पहिल्या टेक्स्टाईल मशीन पार्कची घोषणा केलेली आहे. आयात कमी करण्यासाठी आणि मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी हे पार्क सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेलचे अनुकरण करेल. हा महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर बिबट्या सफारी डेस्टिनेशन. पंजाबमध्ये पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनाला चालना देण्यासाठी पंजाब सरकारने श्री आनंदपूर साहिबच्या झज्जर बैचोली वन्यजीव अभयारण्याला इको टुरिझम आणि राज्यातील पहिले बिबट्या सफारी डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्याची योजना आखलेली आहे. म्हणजे पंजाब राज्यातील पहिले आहे, पंजाब राज्यातील पहिले बिबट्या सफारी डेस्टिनेशन आहे ते. तर लक्षात ठेवायचं, पंजाब सरकारच्या श्री आनंदपूर साहेबांच्या झज्जर बैचोली वन्यजीव अभयारण्याला इको टुरिझम आणि राज्यातील पहिले बिबट्या सफारी डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्याची योजना आखलेली आहे. कोणी? पंजाब सरकारने. 26 मार्च 2025 रोजी सादर केलेल्या त्यांच्या 25-26च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा बघा, काय लिहिलं आहे? नवीन प्रजातीचे नाव लोथोथोरस भारत असे ठेवण्यात आले. बघूया काय. तर बरहमपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाच्या शास्त्रज्ञांच्या सहकार्याने ओडिसाच्या गंजम आणि बालासोर जिल्ह्यातील अनुक्रमे गोडापूर आणि बबलपूर या किनारी भागात सागरी परजीवी आयसोपॉडची एक नवीन प्रजाती शोधून काढली. सागरी परजीवी आहे,
सागरी परजीवी आयसोपाटची एक नवीन प्रजाती शोधून काढली. 3 सेमीपेक्षा कमी लांबीच्या या प्रजातीचे नवीन नाव काय आहे? लोम्बोथोरॅक्स भारत असे नाव ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर चहा निर्यातीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. चहा निर्यातीमध्ये दुसऱ्या स्थानी 2024 मध्ये 255 दशलक्ष किलो चहा निर्यात करून भारताने श्रीलंकेला मागे टाकत जगात दुसऱ्या क्रमांकाचा चहा निर्यातदार देश बनलेला आहे. तर चहा निर्यातीच्या बाबतीत भारताचा क्रमांक दुसरा आहे. तर मग पहिला क्रमांक कोणत्या देशाचा आहे? तर केनिया या देशाच्या चहा निर्यातीत जगात पहिला म्हणजे अव्वल स्थान आहे. 2024 मध्ये भारताची चहा निर्यात 10 वर्षाच्या उच्चांकावर पोहोचली. त्यामध्ये 2023च्या तुलनेत 10% वाढ झालेली आहे. जैवविविधता वारसा स्थळ. जैवविविधता कायदा 2000चा आहे. जैवविविधता कायदा 2002 जैवविविधता कायदा 2002 अंतर्गत दिंडीगुल जिल्ह्यातील कसमपट्टी पवित्र वनराईला तामिळनाडूचे दुसरे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून अधिकृतपणे अधिसूचित करण्यात आलेले आहे. कुठला आहे? तामिळनाडू मधील दिंडीगुल जिल्ह्यातील कसमपट्टी पवित्र वनराई तामिळनाडूतील आहे. दुसरे जैवविविधता वारसा स्थळ आहे. 2022 मध्ये मदुराई जिल्ह्यातील अरितापट्टी हे तामिळनाडूचे पहिले काय आहेत? जैवविविधता वारसा स्थळ आहे. BHS पहिले काय जैवविविधता वारसा स्थळ तामिळनाडूतील अरितापट्टी. आणि दुसरं कोणतं आहे? तर दिंडीगुल जिल्ह्यातील कसमपट्टी पवित्र वनराई. त्यानंतरचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. ऋषिकोंडा बीच आंध्र प्रदेशातील एकमेव ब्लू फ्लॅग बीच आणि भारतातील 13 ब्लू फ्लॅग बीचपैकी एक आहेत. हे महत्त्वाचं आहे. ऋषिकोंडा बीच कुठं आहे? तर आंध्र प्रदेशातील आहे आणि ते आंध्र प्रदेशातील एकमेव ब्लू फ्लॅग बीच आहे आणि भारतातील 13वे आहे. भारतातील 13 ब्लू फ्लॅग बीचपैकी एक आहे. 13वे नाही, एक आहे त्यापैकी. तर भारतामध्ये 13 ब्लू फ्लॅग बीच आहेत. त्यानंतर डिजिटल पीक सर्वेक्षण. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने मोबाईल इंटरफेस वापरून शेतातून थेट पेरलेल्या पिकांचा रिअल टाईम डेटा गोळा करण्यासाठी डिजिटल पीक सर्वेक्षण DCS डिजिटल क्रॉप सर्वे प्रणाली सुरू केलेली आहे. कोणी सुरू केलेली आहे? मंत्रालय विचारला जातो. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. मोबाईल इंटरफेस वापरून हे डिजिटल पीक सर्वेक्षण आहे. कसं केलं जाते? तर मोबाईल इंटरफेस वापरून शेतात थेट पेरलेल्या पिकांचा रिअल टाईम डेटा गोळा करण्यासाठी आहे. हे कशासाठी आहे? शेतातून थेट म्हणजे शेतात जाऊन पेरलेल्या पिकांचा रिअल टाईम डेटा गोळा करण्यासाठी डिजिटल पीक सर्वेक्षण DCS डिजिटल क्रॉप सर्वे प्रणाली सुरू करण्यात आली. महत्त्वाचं आहे. हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हिंगोली येथे माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा म्हणजे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील विविध कामासाठी राज्य सरकारने 7,84,00,000 रुपयाचा निधी वितरित केलेला आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये हळद लागवडीखालील क्षेत्र वाढ झाल्यानंतर हळद उत्पादन प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. ही कंपनी नफा ना तोटा या तत्वावर सायन्स संस्था म्हणून कार्य करते. भारत सर्वाधिक दूध उत्पादक देश म्हणजे सर्वाधिक जगामध्ये सर्वाधिक दूध उत्पादक देशामध्ये भारताचा क्रमांक पहिला आलेला आहे. भारत हा जगात सर्वाधिक दूध उत्पादक देश आहे आणि सध्याच्या 239 MMT वरून पुढील 5 वर्षात 300 दशलक्ष मेट्रिक टन दूध उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे, असे केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी जाहीर केले. हा पण महत्त्वाचा आहे. मंत्री विचारले जातात. केंद्रीय पशुसंवर्धन आणि केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री कोण आहेत? राजीव रंजन सिंह यांनी हे जाहीर केले. देशातील सुमारे 10 कोटी लोक दूध उत्पादनात गुंतलेले आहेत. त्यामध्ये 75% महिला आहेत. भारतात
प्रति व्यक्ती दुधाचा वापर 471 ग्राम आहे. केंद्र सरकारने 2014मध्ये राष्ट्रीय गोकुळ मिशन सुरू केलेले, हा महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशन केंद्र सरकारने केव्हा 2014ला सुरू केलेले आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग हे अभियान राबवत आहे. म्हणजे राष्ट्रीय गोकुळ मिशन हे अभियान कोण राबवत आहे, तर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग हे अभियान राबवत आहे. स्थानिक जातींचा विकास आणि संवर्धन, गोवंशीय लोकसंख्येचे अनुवांशिकीय अपग्रेडेशन आणि गोवंशीय दूध उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर गैरवनीकरण उद्देशासाठी वळवण्यात आलेले क्षेत्र, तर यामध्ये 2014-15, 2023-24 दरम्यान वन संरक्षण संवर्धन अधिनियम 1980च्या तरतुदीनुसार पायाभूत सुविधा प्रकल्पासह विविध गैरवनीकरणीय उद्देशासाठी हे जे क्षेत्र आहे, एवढं हे माहिती तेवढी महत्त्वाची नाही आहे. तर दुसरी माहिती बघूया. हा महत्त्वाचा आहे. वसुंधरा दास 2025 वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर WWF फंड वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी वसुंधरा तास साजरा करते. कोण? वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जागतिक स्तरावर वसुंधरा तास आयोजित करते. यामध्ये रात्री 8:30 ते रात्री म्हणजे 9:30 या कालावधी 1 तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्यास प्रोत्साहन दिले जाते. यावेळी 22 मार्च 2025 रोजी हा वसुंधरा तास 22 मार्च 2025ला साजरा करण्यात आला. पृथ्वीसाठी 1 तास द्या, तुम्हाला आवडणारे काहीतरी करा, या वर्षीची थीम होती. 2025च्या वसुंधरा तास 2025च्या केव्हा म्हणजे साजरा करण्यात आला? 22 मार्चला साजरा करण्यात आला. केव्हा साजरा केला जात असतो? तर मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी साजरा केला जात असते. तर 22 मार्च हा 2025चा साजरा करण्यात आला. आणि थीम काय होती? तर पृथ्वीसाठी 1 तास द्या आणि तुम्हाला आवडणारे काहीतरी करा, असे ह्या 2025ची काय होती? तर थीम होती गिव्ह अँड हॉर फॉर अर्थ डुईंग समथिंग यू लव्ह. या वर्षीची थीम 2007मध्ये सिडनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे पहिल्यांदा वसुंधरा तास साजरा करण्यात आला होता. तर पहिल्यांदा म्हणजे जगामध्ये पहिल्यांदा वसुंधरा तास कुठं साजरा करण्यात आला होता? तर ऑस्ट्रेलिया देशामधील सिडनी या ठिकाणी 2007ला पहिल्यांदा वसुंधरा तास साजरा करण्यात आला होता. तर भारतामध्ये 2009 पासून वसुंधरा तास साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न, PPP आधारित हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत इंदूर मध्य प्रदेश भारतातील पहिला PPP आधारित हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करणार आहे. आणि स्वच्छतेच्या बाबतीत सलग 8 वेळा पहिला क्रमांक मध्य प्रदेशातील इंदूर या शहराला मिळालेला आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट हिरव्या कचऱ्याचे पर्यावरणपूरक उत्पादनामध्ये रूपांतर करणे आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे आहे. ही कचऱ्याचे पर्यावरणीय संवर्धनामध्ये रूपांतर करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल कचरा प्रक्रिया सुविधा आहे. त्यानंतरचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ईल माशाची नवीन प्रजाती. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय मत्स्य अनुवांशिक संसाधन ब्युरोमधील संशोधकांनी कॉर्गिड ईल या माशाची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे. कॉर्गिड ईल तर एरिओसोमा वंशातील ही प्रजाती आहे. तामिळनाडूमधील थुथुकुडी किनाऱ्यावर आढळली. या प्रजातीला तमिलिकम हे नाव देण्यात आलेले आहे, कारण तामिळनाडू राज्यातील थुथुकुडी किनाऱ्यावर आढळली. तामिळनाडूतील थुथुकुडी किनाऱ्यावर आढळली, त्यामुळे या प्रजातीला कोणतं नाव देण्यात आलं आहे? तमिलिकम हे नाव देण्यात आलेली आहे. एरिओसोमा या वंशातील आहे आणि ते कॉर्डी ईल या म्हणजे हे नवीन जात आहे. कॉर्डी ईल या माशाची एक नवीन प्रजाती आहे ही. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे काय आहे? फ्युएंगो ज्वालामुखीचा उद्रेक. मार्च 2025मध्ये ग्वाटेमालामधील फ्युएंगो ज्वालामुखीचा उद्रेक झाला. आगीचा ज्वालामुखी असा फ्युएंगोचा अर्थ होतो. हा अँटिग्वा जवळील 3 मोठ्या
3 मोठ्या स्ट्रोहोल्डपैकी एक आहेत. पिलीभीत व्याघ्र प्रकल्प. पिलीभीत नेपाळमधील गेंड्यांसाठी कायमस्वरूपी अधिवास स्थापन करण्याच्या प्रयत्नांना गती मिळाल्याने उत्तर प्रदेशातील पिलीभीत व्याघ्र प्रकल्प हे गेंड्यांसाठी एक नवीन अभयारण्य बनणार आहे. तर हे प्रकल्प कुठं आहे? पिलीभीत व्याघ्र प्रकल्प कुठं तयार होत आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये. कशासाठी? गेंड्यांसाठी एक नवीन अभयारण्य बनणार आहे. गेंड्यांच्या वसाहतीसाठी माला आणि मफोल वनरागामध्ये पसरलेला एक खास नियुक्त केलेला 54 चौरस किमीचा हा भाग आहे. विचाराधीन आहे, तयार नाही झाला. पण उत्तर प्रदेशमध्ये पिलीभीत व्याघ्र प्रकल्प. जनुक उत्पादित केळी विकसित. युनायटेड किंगडममधील ट्रॉपिक या बायोटेक्निक कंपनीने जनुक संपादित केळी विकसित केलेली आहे. तर ती सोलल्यानंतर 12 तास ताजी आणि पिवळी राहते. जनुक उत्पादित केळ विकसित कोणत्या देशात? युनायटेड किंगडममध्ये आहे. ट्रॉपिक या बायोटेक कंपनीने विकसित केलेली आहे आणि सोलल्यानंतर 12 तास ते ताजी आणि पिवळी राहते. त्यानंतरचा मुद्दा अमृत जैवविविधता उद्यानाचे उद्घाटन. लेफ्टनंट गव्हर्नर के सक्सेना यांनी 7 मार्च 2025 रोजी दिल्लीमध्ये अमृत जैवविविधता उद्यानाचे उद्घाटन केले आहे. तर कुठे अमृत जैवविविधता उद्यानाचे उद्घाटन कुठे झाले? दिल्लीमध्ये झाले. कोणी केलं उद्घाटन? लेफ्टनंट गव्हर्नर के सक्सेना यांनी केले. दिल्ली विकास प्राधिकरणाच्या यमुना फ्लॅटप्लेशन रिस्टोरेशन उपक्रमाचा भाग म्हणून हे उद्यान बांधण्यात आलेले आहे. 115 हेक्टरमध्ये पसरलेले हे ठिकाण राष्ट्रीय महामार्ग 24 वर आणि कॉमनवेल्थ गेम्स जवळ आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा ग्रीन हायड्रोजन आणि 2G इथेनॉल उत्पादन सुविधा. भारतातील पहिली एकात्मिक API ग्रीन हायड्रोजन आणि 2G इथेनॉल उत्पादन सुविधा हिमाचल प्रदेशातील सोलन येथील बद्दी बारोटीवाला नालागड येथे स्थापन केली जाणार आहे. त्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारने 5 मार्च 2025 रोजी सिमला येथे हे करार केलेला आहे. कोणासोबत? मेसर्स स्पेस इंजिनिअरिंग डिवायडेशन लिमिटेड सोबत करार केलेला आहे. तर त्यामुळे 2026 पर्यंत हे भारतातील पहिले हे जे आहे ते 2026 पर्यंत भारतातील पहिले हरित ऊर्जा राज्य बनण्याच्या हिमाचल प्रदेशाच्या ध्येयाला सहाय्य देते. हे यामुळे काय होईल? तर सहाय्य होईल. त्यामुळे तर अल्फ्रेड चक्रीवादळ. तर फेब्रुवारी-मार्च 2024 रोजी अल्फ्रेड हे तीव्र उष्णकटिबंधीय चक्रीवादळ ऑस्ट्रेलियाला तडाखा दिला होता. त्यानंतर 20 फेब्रुवारी 2025 रोजी कोरल समुद्रातील उष्णकटिबंधीय सखल भागातून अल्फ्रेड चक्रीवादळाचा उगम झाला होता. कुठून? कोरल समुद्रातील उष्णकटिबंधीय सखल भागातून अल्फ्रेड चक्रीवादळाचा उगम झाला होता. त्यानंतरचा मुद्दा ताज ट्रॅपेझियम झोन. ताजमहाल भोवती असलेल्या ताज हे कशासाठी आहे? ताज ट्रॅपेझियम झोन कशा संदर्भात? ताजवरूनच लक्षात येते. ताज ट्रॅपेझियम झोन ताजमहाल भोवती असलेल्या संरक्षित क्षेत्रामध्ये वृक्षाची गणना करण्यासाठी वन संशोधन संस्थेची नियुक्ती करावी असे निर्देशन सर्वोच्च न्यायालयाने 5 मार्च 2025 रोजी ताज ट्रॅपेझियम झोनला दिले. आणि हा ताजमहाल सभोवतालच्या उत्तर प्रदेशच्या आग्रा, फिरोजाबाद, मथुरा, हाथरस आणि एटाहा तसेच राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील 10,400 चौरस किलोमीटर क्षेत्राचा भाग आहे. केंद्र सरकारने पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करून 1998 मध्ये ताज ट्रॅपेझियम झोन प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण प्राधिकरणाची स्थापना केली आणि या प्रदेशामध्ये ताजमहाल, आग्रा किल्ला आणि फतेपूर सिक्री हे 3 जागतिक वारसा स्थळे आहेत. कशामध्ये? जे ताज ट्रॅपेझियम झोन आहे त्याच्या अंतर्गत येतात हे ताजमहाल, आग्रा किल्ला आणि फतेपूर सिक्री. तर
ताज ट्रॅपेझियन झोन प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण प्राधिकरणाची स्थापना केव्हा करण्यात आली होती? 1998ला करण्यात आली होती. पर्यावरण संरक्षण कायदा केव्हाचा आहे? केंद्र सरकारच्या 1986चा आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे पाह्योदी मानवी दूध. हे महत्त्वाचं आहे. पाह्योदी मानवी दूध दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने व्यापक स्तनपान व्यवस्थापन केंद्र म्हणून काम करणारी पाह्योदी ही मानवी दूध बँक सुरू केलेली आहे. पाह्योदी ही मानवी दूध बँक कुठं आहे? तर दिल्लीमध्ये आहे. कुणी सुरू केली? तर दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने ही सुरू केली. तर काय आहे त्याचा उद्देश वगैरे? तर नवजात शिशु अतिदक्षता विभागात गंभीर आजारी असलेल्या मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांना पाश्चराइज्ड दात्यांचे मानवी दूध पुरवणे हा त्यामागचा उद्देश आहे. तर महत्त्वाचं आहे त्या, कारण याच्यावर महिला बालकांशी संबंधित ज्या घडामोडी असतात त्यावर प्रश्न असतोच. वनतारा गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जामनगर येथे वनतारा या प्राणी बचाव संवर्धन आणि पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन केले. या केंद्रामध्ये एक अत्याधुनिक वन्यजीव रुग्णालय देखील आहे. 3500 एकर क्षेत्रामध्ये पसरलेले हे जगातील सर्वात मोठे प्राणी बचाव पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र आहे. जगातील सर्वात मोठे म्हणून महत्त्वाचं आहे. कोणता? वनतारा. कुठं आहे? गुजरातमध्ये. वनतारा हे काय आहे? तर प्राणी बचाव संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र आहे. तर हे कोणाद्वारे तयार रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड आणि रिलायन्स फाउंडेशन जामनगर रिलायन्स रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये ही सुविधा स्थापन केली आहे. यांच्याकडून करण्यात येते. रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड आणि रिफायनरी फाउंडेशन. तर हे कशासाठी आहे? तर प्राणी बचाव आणि पुनर्वसन संवर्धन केंद्र आहे. जगातील सर्वात मोठी आहे हे. कोणतं? वनतारा. गुजरातमध्ये 2000हून अधिक प्रजातीमध्ये 1.5 लाखाहून अधिक सुटका केलेले प्राणी या ठिकाणी आहेत. त्यानंतर घरियाल संवर्धन. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मोरेना येथील राष्ट्रीय चंबळ घरियाल अभयारण्यामध्ये चंबळ नदीत 10 घरियाल मगरी सोडले. मध्य प्रदेशच्या दशकभराच्या संवर्धन प्रयत्नामुळे राज्याला घरियाल राज्य हा किताब मिळालेला आहे. घरियाल राज्य हा किताब कोणत्या राज्याला मिळाला? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशामध्ये भारतातील 80%हून अधिक घरियाल आढळतात. त्यानंतर माउंट फेटेल ज्वालामुखी. इथिओपियाच्या माउंट फेंटेल ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणामध्ये मिथेनचे उत्सर्जन झाले आहे. एवढंच लक्षात ठेवायचं, तेवढं लक्षात नाही. चिराग रिपू हत्ती अभयारण्य. आसाम मंत्रिमंडळाने चिराग रिपू हत्ती अभयारण्याला राज्यातील 8वे राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिसूचित करण्यात आले. कुठल्या राज्यातील? आसाम. आसाम राज्यातील 8वे राष्ट्रीय उद्यानमधून अधिसूचित केले आहे. तर चिराग रिपू हत्ती अभयारण्य हे महत्त्वाचे आहे, विचारला जातो जोडायला वगैरे. चिरांग रिपू हत्ती अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आसाम. चिरांग रिपू हत्ती अभयारण्याला हे राज्यातील 8वे राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिसूचित करण्यात आहे. हे जंगल आता सिकना ज्वालाव राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाईल. म्हणजे जे चिराग रिपू हत्ती अभयारण्य आहे हे कोणत्या नावाने ओळखले जाईल? शिकना ज्वालांग राष्ट्रीय उद्यान. हे महत्त्वाचे आहे कारण आसाम राज्यातीलच आहे. 2022ला प्रश्न होता कंबाईंड ग्रुप सीला की आसाम राज्यातील राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, तर त्याचं नाव आता काय झालं? म्हणजे राजीव गांधी अजून पुढे काहीतरी नाव आहे, तर त्यातील राजीव गांधी काढण्यात आला आणि उरलेलं नाव ठेवण्यात आला होता. तर त्यामुळे हा पण आसाममधीलच आहे. आसाम राज्यातील चिरांग रिपू हत्ती अभयारण्य हे राज्यातील 8वे राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. आणि हे जंगल आता काय? शिकना ज्वालाव राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाईल. हा महत्त्वाचा आहे. शिकना ज्वालाव राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखला जाईल. तर कोक्राझार आणि चिरांग जिल्ह्यात भारत भूतान सीमेवर हे 316 चौरस किमी क्षेत्रफळ असलेले नवीन राष्ट्रीय उद्यान आहे. तर कोणत्या? भारत आणि भूतानच्या सीमेवर आहे. भारत आणि भूतानच्या सीमेवर असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर शिकना ज्वालाव राष्ट्रीय उद्यान. ज्याचे आधीचे नाव काय? चिरांग रिपू हत्ती अभयारण्य. त्याचं आता नवीन नाव काय करण्यात आलं? शिकना ज्वालाव राष्ट्रीय उद्यान करण्यात आलेलं आहे.
ते आसाममधील 8वे आहे. त्यानंतरचा बघा, गॅरेन्स चक्रीवादळ फ्रान्सच्या लाहा रियुनियन बेट या प्रदेशामध्ये मध्ये गॅरेन्स चक्रीवादळाने तडाखा दिला. एवढंच. मादागास्करच्या पूर्वेस हिंदी महासागरात हे बेट आहे. सेंट डेनिस त्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. त्यानंतरचा प्रश्न, नवीन बेडूक प्रजाती. संशोधकांना महाबळेश्वरमध्ये मिनेरवर्य घाटी बोरेलिस नावाची एक नवीन स्थानिक बेडूक प्रजाती सापडली आहे. घाटी आणि बोरेलिन्स या 2 शब्दापासून नामकरण करण्यात हा बेडूक क्रिकेट फॅंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिनेरवर्या वंशातील आहे. कांदा निर्यातीतील 20% निर्यात शुल्क 1 एप्रिल 2025 पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. हा महत्त्वाचा म्हणजे दुसरा मुद्दा आहे. कांदा निर्यातीतील 20% निर्यात शुल्क रद्द करण्यात आली आहे. 20% जे निर्यात शुल्क लागत होते रद्द करण्यात आलेली आहे. तर आपण हे पर्यावरण आणि कृषी संबंधातल्या चालू घडामोडी आपण बघितल्या आहेत, ज्या सिम्प्लिफाईडच्या 37व्या अंकामधून आहेत. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व म्हणजे उपयोगी ठरत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा जे अभ्यास करत आहे स्पर्धा परीक्षांचा. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.